प्रदोष म्हणजे काय? प्रदोष व्रत का करावे? प्रदोष व्रताचे महत्त्व, सेवा आणि फलश्रुती. प्रदोष व्रत विधीपूर्वक केले तर बरेच फायदे मिळतात. प्रदोष व्रत म्हणजे भगवान शिवशंकरांचे पूजन होय. हे व्रत कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवांची कृपा प्रदान करणारे आहे. स्त्री अथवा पुरुष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात. प्रदोष व्रत केल्याने आपले सारे विविध दोष नाहीसे होतात. प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोष व्रताचे महत्त्व म्हणजे ते व्रत केल्याने अनेक लाभ होतात. प्रदोष व्रताचे महत्त्व. नंबर 1. रविवारी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते. सूर्यासारखे तेज आपणाला प्राप्त होते. सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. पितृदोष जातो. आजारपण येत नाही. दीर्घायुष्य लाभते. नंबर 3. मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणास रोगांपासून मुक्ती मिळते. आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो. ऋणमुक्ती होते. कर्ज राहत नाही. पार्वती मातेने शंकर भगवान हाच पती मिळावा म्हणून भौम प्रदोष व्रत हा उपवास केला होता. बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपली कार्यसिद्धी होते. गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो. शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते. पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. नंबर 7. शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. साक्षात श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार याच व्रतपुण्याने झाला होता. या व्रताने स्वर्गीय सुख मिळेल. श्री सूत ऋषींनी सनकादी ऋषींना असेही सांगितले होते की प्रदोष व्रताने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापांपासून मुक्ती मिळेल. हे व्रत अति कल्याणकारी आहे. या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टींची प्राप्ती होते. आता पाहूया प्रदोष व्रत विधी. प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत येते. सूर्यास्त अगोदरची 45 मिनिटे व नंतरची 45 मिनिटे म्हणजे प्रदोष काळ. या व्रतात भगवान श्री शंकरांची पूजा केली जाते. या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून उपवास करून व्रत करायचे असते. उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा. प्रदोष व्रत विधी करण्यासाठी प्रथम स्नान करावे. सकाळी स्नान करून भगवान श्री शंकरांच्या पिंडीवर नित्य सेवा ग्रंथातील रुद्र आणि शिवमहिम स्तोत्र वाचून अभिषेक करावा. विधी पूर्ण झाल्यावर प्रदोष व्रत कथा ऐका. आपण शिवपुराणातील इतर विविध कथा देखील वाचू शकता. महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा महामृत्युंजय मंत्राचा शक्य तितका जप अभिषेक करून तीर्थप्राशन करावे. तसेच यथासांग पूजा करावी. संध्याकाळी प्रदोष समयी सुद्धा अशीच अभिषेकयुक्त पूजा करावी. अशा रीतीने प्रदोष व्रत करण्याने व्रतस्थ व्यक्तीला महत्पुण्य प्राप्ती होते. मनोवंचित कामे पूर्णत्वास जातात. आता पाहूया काय खावे आणि काय खाऊ नये. प्रदोष काळात लाल तिखट, धान्य, तांदूळ आणि साधे मीठ खाणे हे टाळावे. तुम्ही पूर्ण निरंकार उपवास करू शकता. फलहार देखील घेऊ शकता. अशा प्रकारे प्रदोष